जून महिना कुंभ राशीच्या जातकाला कसा असणार आहे? प्रत्येक राशीला एक विशिष्ट फळ प्राप्त करून देणारी गुरु ग्रहाची जी स्थिती असते, ती स्थिती तुमच्या राशीला या जून महिन्यामध्ये कोणत्या स्थानातनं शुभ फळे प्राप्त करून देऊ शकते. वास्तू वाहन संकल्पित घ्यायची इच्छा आहे, परंतु ते स्वप्न पूर्ण होत नाहीये. या महिन्यात होईल का? विवाहासाठीचे शुभ संकेत या महिन्यात आहेत का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आता घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. नमस्कार, आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा आहे. लग्नस्थानापासून माहितीला सुरुवात करतो. प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. लग्नस्थानात राहू आहे, त्यामुळे अनेक विचार होत आहेत. अनेक विचारातनं एका विचारापर्यंत पोहोचण्यासाठी बराचसा कालावधी जातोय आणि त्यामुळे महत्त्वपूर्ण डिसिजन घेता येत नाहीयेत. काही अंशी वेळेवरती निर्णय न घेतल्यामुळे आपल्याला भविष्यातील त्याचे तोटे पाहावयास मिळतात. मग असं होण्याचं कारण म्हणजे प्रथमातील राहू. पण प्रथमातील राहू फक्त एवढं वाईटच कार्य करतात का? तर नाही. कुंभ राशीमध्ये शततारका नक्षत्रामध्ये राहूंची स्थिती आहे, त्यामुळे तुम्हाला वैयक्तिकरित्या ते ऊर्जा प्राप्त करून देऊ शकतात. ती म्हणजे जी काही त्यांनी कल्पनाशक्ती तुम्हाला दिलेली आहे, नवनवीन आयडिया कल्पना तुमच्या डोक्यात आता फिरू लागलेल्या आहेत, त्यावर तुम्हाला काम करायचं आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यवसायासाठी किंवा नोकरीनिमित्त काही विचार डोक्यामध्ये येऊ लागलेत, तर त्या विचारांचं मंथन थांबू न देता त्यावर कृतीत आणण्यासाठीचे प्रयत्न तुमचे जर सुरू झाले, तर निश्चित हा महिना त्यासाठी उत्तम असेल. या महिन्यामध्ये व्यक्तिमत्व खुलवणारा आणि स्वतःसाठी आनंद प्राप्त करून देणारा असा महिना आहे. धनस्थानावर आपण कुटुंब सुख पाहतो. या महिन्यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबामध्ये थोडेसे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात तुम्हाला एक विशेष गोष्ट करायची आहे, ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक व्यक्तीला समजून घेऊन त्याच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मोठ्या गुंतवणुकी करायच्या असतील तर निश्चित करा. शेतजमिनीमध्ये किंवा इतर काही ठिकाणी खाणी किंवा इतर मोठ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील तर त्यासाठी हा महिना उत्तम असेल. तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतो. तुमच्या तृतीय स्थानामध्ये मंगळदेव उपस्थित आहेत. या महिन्याच्या 19 जून पर्यंत तुम्हाला मंगळदेवांचे विशेष चांगले परिणाम प्राप्त होतील. ते म्हणजे उत्साहवर्धन. आणि सगळ्यात चांगला आणखीन एक परिणाम म्हणजे तुम्हाला पराक्रम आणि परिश्रम या दोन्ही गोष्टीने मंगळांची ऊर्जा प्राप्त होऊ शकते. तृतीयात मंगळ आले की तुम्हाला महत्त्वपूर्ण कार्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळे तृतीयातील मेष राशीचे स्वराशीचे मंगळ तुमच्यासाठी उत्तम आणि लाभदायक ठरणार आहेत. जो वर्ग खेळ किंवा इतर काही ठिकाणी कलात्मक क्षेत्रामध्ये काम करतो, तर या कला क्षेत्रामधल्या काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा मंगळांचे विशेष लाभदायक फळ प्राप्त होऊ शकते. जो व्यक्ती स्पोर्टमध्ये काम करतो, तर अशा व्यक्तींना खेळासंदर्भातील ज्ञान, दानाचे सुद्धा कार्य प्राप्त करून देणारा हा योग असतो. याचबरोबर मंगळ जेव्हा तृतीयात येतात, त्यावेळेस तुम्ही विशेष खेळाचे प्रशिक्षक म्हणून काम करू शकता आणि त्यातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता. त्यामुळे जो वर्ग या क्षेत्रात काम करतो त्यांच्यासाठी उत्तम कालावधी असेल. याचबरोबर चतुर्थ स्थान, चौथं घर मातृसुखाचं आहे, चौथं घर वाहन वास्तूच्या सुखाचं आहे. या सर्व दृष्टीने सुद्धा उत्तम कालावधी असेल. या महिन्यामध्ये वास्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिला आठवडा श्रेष्ठ आणि उत्तम असेल. पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही या गोष्टींसाठी नक्कीच हस्तक्षेप करायचा, या गोष्टी तुम्ही सुरुवात करायची आहे. दुसरा आणि तिसरा आठवडा तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं स्वप्न पूर्ण करून घेण्यासाठी उत्तम असणार आहे. राशीपत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात. पंचम स्थानामध्ये बुधांची रास येते आणि बुधांचं गोचर त्याच ठिकाणावरून होते. त्यामुळे पहिला पंधरवडा तुमच्यासाठी प्रेम वृद्धिंगत करून देणारा आहे आणि त्यातल्या त्यात आणखीन एक शुभयोग होतोय, ते म्हणजे पंचमातील शुक्रांची स्थिती. पंचमात शुक्र आले की प्रणय सौख्य उत्तम देतात. तुमच्या जोडीदाराला तुम्ही समजून घेता, प्रत्येक गोष्टीमधली मतभेद आहेत ते संपुष्टात आणता. अशा पद्धतीने उत्तम तुमच्याकडनं कार्य करून घेण्यासाठी शुक्रांची ही स्थिती उत्तम आहे. 5व्या घरामध्ये शुक्र आले की तुम्हाला संततीचं सुख सुद्धा भरभरून प्राप्त करून देतात. त्यामुळे हा महिना संतान सुखासाठी सुद्धा उत्तम आहे. शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते, या महिन्यामध्ये कला क्षेत्रातलं शिक्षण घ्यायचं आहे किंवा वाणिज्य क्षेत्रातलं शिक्षण घ्यायचं आहे तर तुमच्यासाठी उत्तम कालावधी असेल. मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना संमिश्र जाऊ शकतो. काही अंशी अभ्यासाची गती वाढवावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येतो. षष्ठ स्थानाकडे जाऊयात. षष्ठ स्थानामध्ये आपण 6व्या घराकडे जाऊया. 6व्या घरावरनं आपण
आरोग्य पाहतो. 6व्या घरावरून आपण मोकळी जागा, रिअल इस्टेटमधील व्यवसाय पाहतो, राजकीय क्षेत्रातील योग पाहतो आणि या सर्व दृष्टीने विचार केला या ठिकाणी कर्क रास आहे. पापग्रहांच्या दृष्ट्या या स्थानावर येत नसल्यामुळे निश्चित तुम्ही तुमचा उत्तम प्रकारे कार्यातला ठसा उमटवणारं कार्य करू शकता. उत्तम प्रकारे तुम्ही तुमचं कार्य करू शकता आणि त्या अनुषंगाने तुमच्या दैनंदिनीमध्ये एक विशेष कार्य केले याचं समाधान मिळवू शकता. याचबरोबर मंगळांची चतुर्थ दृष्टी या ठिकाणी येते. मंगळ पापग्रह आहेत, परंतु मंगळ हे मेष राशीतनं स्वतःच्या राशीतनं गोचर करतायत आणि चतुर्थ दृष्टीने षष्ठाला पाहतायत. त्यामुळे तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता. राजकीय क्षेत्रामध्ये जो वर्ग काम करतोय अशा सगळ्यांसाठी या मंगळाची चतुर्थ दृष्टी षष्ठावर येणं म्हणजे श्रेष्ठ आणि उत्तम कार्य करून तुमच्याकडनं घेणं असं होय. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही एखाद्या पक्षासाठी काम करताय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर तुमच्याकडनं उल्लेखनीय कार्य होणं आणि काही महत्त्वाचे डिसिजन तुमच्याकडनं करून घेणं असे चांगले फळ मंगळदेव तुम्हाला देतील. याचबरोबर षष्ठ स्थानावरून आपण रिअल इस्टेटमधील बिझनेस पाहतो आणि त्यामध्ये सुद्धा उत्तुंग असं यश प्राप्त होऊ शकतं. चांगल्या जागा खरेदी होऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, कारण मंगळाची चतुर्थ दृष्टी षष्ठावर आहे. त्यामुळे मोकळ्या जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर निश्चित तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. 19 जून पर्यंत तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत. याचबरोबर सप्तम स्थानाकडे जाऊयात. 7व्या घरावरनं आपण जोडदाराचं सुख पाहतो, पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो आणि या दोन्ही दृष्टीने विचार केला हा महिना उत्तम आहे. जोडदाराचं सुख आणि प्रणय उत्तम मिळणार आहे. याचबरोबर ज्यांना नवीन व्यवसायात सुरुवात करायची आहे, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा आहे तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी असेल. राहूंची सप्तम दृष्टी या सप्तम स्थानावर येते, त्यामुळे नवनवीन आयडिया कल्पना या घेऊन तुम्ही आणि तुमचे पार्टनर एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकणार आहात. मतभेदाची तीव्रता कमी करून घेऊ शकणार आहात. लग्नात राहू आले की सप्तमात केतू येतात, त्यामुळे सप्तमातील केतू हे नातं दुभंगण्यासाठी किंवा नातं तुटण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु या महिन्यामध्ये ही काही गोष्ट तुम्हाला घडलेली दिसणार नाही. यासाठी आणखीनही ग्रहांची स्थिती फार महत्त्वाची ठरते. रेवती नक्षत्रातील शनींचं गोचर हे गेल्या महिन्यामध्ये झालेलं आहे. 17 मे पासून शनिदेव हे रेवती नक्षत्रातनं गोचर करतायत आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक विशेष चांगलं परिवर्तन बदल तुमच्या जीवनामध्ये घडून आणणार आहेत. त्यामुळे हा महिना संपूर्ण जून तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. याचबरोबर भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानामध्ये असणारी तूळ राशी आणि शुक्रांचं गोचर हे पंचमातनं होतंय. यामुळे शुभ स्थानामधनं शुक्रांचं गोचर, त्यामुळे भाग्यकारक शुभकारक गोष्टी जीवनात घडणार. काही महत्त्वाचे डिसिजन तुमच्याकडनं घेतले जाणार आणि त्यावरती एक चांगल्या पद्धतीने काम तुमच्याकडनं करून घेणार असे उत्तम योग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच स्थानामध्ये ज्यावेळेस शुक्रांची रास आणि शुक्र मित्र राशीमधनं पंचमी भावातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला नोकरी निमित्त सुद्धा शुभ फळे प्राप्त करून देतात. अर्थात ज्यांचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी उत्तम कालावधी असेल. 7:30 तुम्ही जाताय, त्यामुळे काही अंशी मतभेद, ताणतणाव, नोकरी मिळत नाहीये, व्यवसायामध्ये अस्थिरता आहे, अशा काही प्रश्नात तुम्ही जात असाल तर हा महिना या प्रश्नाची उत्तरं प्राप्त करून घेणारा असेल. तुम्ही विशिष्ट कार्य, विशिष्ट कष्ट घेणं आवश्यक आहे. त्या कष्टाची फळे तुम्हाला प्राप्त करून देणारा कालावधी असेल. राशीपत्रिकेतील दशम स्थानाकडे जाऊयात. दशम स्थानावरून आपण कर्मनिष्ठ होऊ का, कर्माचं फळ प्राप्त होईल का, या गोष्टी पाहतो. या ठिकाणी असणारी वृश्चिक राशी आणि मंगळाचं गोचर तृतीय भावातनं होत आहे. पहा, दशमेश तृतीयातनं म्हणजे परिश्रमातनं तुम्हाला योग्य ते फळ प्राप्त होणं किंवा अधिक परिश्रम करता येणं असे चांगले फळ देतील. तुम्हाला कर्मनिष्ठ बनवतील. प्रवासातनं किंवा अनेक लोकांपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय पोहोचवल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी आणि अर्थात अर्थार्जनामध्ये सुद्धा वृद्धी झालेली दिसून येईल. या दरम्यान तुम्हाला अनेक लोकांच्या भेटीगाठी होतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमचा व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. हे चांगलं फळ मिळणार आहे. व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते, द्रव पदार्थ, केमिकल किंवा गोड पदार्थ, उष्ण पदार्थ, रिसॉर्ट तुमचे असतील, रेस्टॉरंट असतील तर यासाठी सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे. लाभाची स्थिती उत्तम आहे, तसाच खर्चाचा योग सुद्धा या महिन्यात दिसून येतोय. खर्चावरती नियंत्रण ठेवायचं आहे. कुटुंबाच्या सुखासाठी, कुटुंबातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी या महिन्यात प्रकर्षाने खर्च दिसून येतोय. आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये मोठ्या इन्व्हेस्टमेंट शेतजमिनीमध्ये, मोकळ्या जागेमध्ये किंवा वास्तूमध्ये होण्यामुळे सुद्धा तुमचा सकारात्मक खर्च दिसून येतोय. त्यामुळे
खर्चावरती योग्य पद्धतीने तो खर्च करता आला पाहिजे, खर्चावरती नियंत्रण राहिलं पाहिजे. यासाठी उपासना काय कराल समजून घेऊयात. सगळ्यात प्रथम म्हणजे ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते, या महिन्यापासून तुम्हाला 5वा गुरु सुरू झालेला आहे. तो विवाहासाठी अतिशय उत्तम असतो. त्यामुळे तुमचं विवाहाचं कार्य सिद्धीला जाण्यासाठी दत्त महाराजांची सेवा उपासना करायची आहे. शनिदेवांची उपासना, शनी चालीसा वाचन करायचं आहे, जेणेकरून तुमचा स्वतःचा व्यापार, व्यवसाय याला वृद्धिंगत करून घेता येईल, मोठा करता येईल आणि त्यातनं अर्थार्जन प्राप्त करून घेता येईल. आज आपण समजून घेतलं कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.